महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोघांकडनंही जाहीरनामे जाहीर केले, अर्थात वेगवेगळी आश्वासनं दिली गेली. भाजपाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर आहेत. भाऊ, आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये जोरदार सगळीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. विदर्भामध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळेल का? कारण की विदर्भावर महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे असं म्हणतात. मला असं वाटतं की महायुतीचे जे निर्णय आहे ते सर्वसामान्यांच्या हृदयाला भिडणारे निर्णय झाले आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये, माननीय देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वात महायुती निश्चितपणे विजयी होईल. आणि आपण बघितलं आहे की हरियाणामध्ये काँग्रेसवाल्यांनी अशाच पद्धतीचा अफवा प्रचारात केली की हरियाणात आम्ही जिंकतो, काही जिलेबी वगैरे वाटली मला वाटते, पण माहीत नाही त्या जिलेबीतली साखरच गायब झाली, गोडपणाच गायब झाला. आणि तसंच महाराष्ट्रात होणार आहे, कोणाच्याच मनात शंका नाही. आणि शेवटी हे बघा, केलेल्या चांगल्या कामाचं आउटकम असतं. चांगलं काम केलं तर निश्चितपणे जनता आशीर्वाद देते. आज इतक्या योजना आम्ही केल्या, तुम्ही बघितलं असेल, लाडक्या बहिणीला 1500 दिले. मी आत्ता वाचत होतो की बहिणींना जे 50% आम्ही बसमध्ये सवलत दिली, साधारणतः 1500 कोटी रुपये आम्ही या बहिणींच्या प्रवासासाठी एस टी महामंडळांना दिले. 1 रुपयात पीक विमा दिला, 1551 कोटी रुपये हे राज्याने भरले. आपण बघितलं असेल की आता ज्येष्ठांना 75 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर आम्ही फुकट बस प्रवास दिला. आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांना औषधीची सोय केली. मुलींसाठी, कोणाही जाती धर्माची असू द्या, गरीब असेल, उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर आम्ही 100% व्यावसायिक शिक्षणाची फी देण्याचा निर्णय केला. आम्ही आत्ता सरकार म्हणून आत्ता जी आश्वासने दिली, शेतकऱ्यांना आम्ही 6,000 रुपये आणि केंद्राचे 6,000 12,000 रुपये देतो आहे. आता आम्ही ते 15,000 करतो आहे. आम्ही कर्जमुक्ती देतो आहे. SGSTमध्ये जे खत किंवा अशा तत्सम वस्ती आहे ते पैसे आम्ही वापस करतो आहे. मिशन जय किसान करतो आहे. लाडक्या बहिणीचे 1500चे 2100 करतो आहे. यांनी लाडक्या बहिणीला किती तीव्रतेने विरोध केला होता. त्यांनी जाहीरनाम्यात आता जवळपास 3,000 रुपये प्रत्येकी द्यायचं असं म्हणतात. तेच म्हणतोय ना की त्यांचा विचार स्थिर नसतो. मागेही तुम्ही बघितलं असेल की जेव्हा त्यांचं सरकार 2 वर्ष 8 महिने होतं तेव्हा ते काय म्हणायचे, केंद्र आम्हाला मदत करत नाही. म्हणजे तुमची जर केंद्राच्या मदतीशिवाय तुम्ही राज्यात चालू शकत नसाल तर कशाला मतदारांना फसवता तुम्ही? तुम्ही स्वतःची क्षमता काय तुम्हाला माहिती आहे? तुमच्यामध्ये कोणतीही क्षमता नाही. तुम्हाला केंद्राची मदत पाहिजेच पाहिजे. आम्ही कधी नाही म्हटलं. आमचं सरकार राज्यात जेव्हा होतं तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं 95 ते 99. मग 95 ते 98पर्यंत तुमचं सरकार होतं, पण आमची भाषणं ऐका बरं जरा तुम्ही. तेव्हा मनोहर जोशींची भाषणं खरंच वाचली पाहिजे. काय हिमतीने बघायचे, ते सर्व गेलं. शिवसेनेचा मनोहर जोशीजींपासून उद्धवजींपर्यंतचा प्रवास जो आहे ना, तो एका शक्तिशाली संघटनेपासून शक्तिहीन संघटनेपर्यंत झाला आहे. सुधीर भाऊ, विदर्भामध्ये कशा स्वरूपाचं गणित असेल यावेळेस सगळ्यात जास्त? कारण तुम्ही विदर्भामध्ये सगळीकडे फिरताय, प्रचार करताय, तुमच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल त्या तिथे फार प्रतिकूल लागले होते. अशा परिस्थितीत तिथे विदर्भामध्ये काँग्रेसमधली बंडखोरी फायद्याची ठरेल भाजपाला? असं आहे, कोणाची बंडखोरी किंवा कोणाचे उमेदवार कसे आहे हे फायद्याचं ठरण्याच्या ऐवजी ज्या योजना आम्ही दीनदुर्बल, शोषित, पीडित, गरीब शेतकरी, शेतमजुरांसाठी केल्या ते लोक आम्हाला आशीर्वाद देते. आणि जातीचं विष कागवण्याचा जो काँग्रेसचा प्रयत्न आहे तो प्रत्येक वेळी यशस्वी होत नाही. बघा, लहानपणी तुम्ही कथा ऐकली, गाणगा आगा रे आगा, गाणगा आगा रे आगा. नंतर काय होतं, सारे गावकरी येऊन असं ठोकतात त्याला. ही कथा नाही आहे. यातलं तात्पर्य काँग्रेस घ्यायला अजूनही समजायला तयार नाही. गाणगा आगा रे आगा असंच ते करतात. मध्ये त्यांना ठोकतील लोक. पण आता पंतप्रधानांची जी विधान आहेत किंवा अमित भाईंची जी विधान आहेत, योगी आदित्यनाथ यांची जी विधान आहेत, त्याच्यावर काँग्रेसचे खरगेंपासून ते सगळे नेते असं म्हणतात की भाजपाला जातीय तेढ वाढवायचं आहे, धार्मिक तेढ वाढवायचं आहे आणि मतं मिळवायची. हो, या देशातल्या प्रत्येक महामानवानी हा विचार मानला आहे की आम्ही सर्वजण भारतामध्ये एकत्र राहिलं पाहिजे. विविधता में, अनेकता में एकता, यही भारत की विशेषता सांगितलं आहे. मग हे नवीन काय आहे? आम्ही जर शेकडो वर्ष आम्ही गुलामीत का राहिलो तेव्हाही तरी
झाशीच्या राणीपासून छत्रपती शिवाजी महाराजापासून महाराणा प्रतापापासून सर्वच जण सांगायचे बटेंगे तो कटेंगे. फक्त शब्द वापरताना दुसरी शब्द वापरली, अजून नवीन काय. तेव्हा इथं म्हणतं काय गेलं ना, जर त्या काळी आम्ही जर एकत्र राहिलो असतो तर या औरंग्याची ताकद तरी आहे का हो? हा घाबरट औरंग्या, हा डरपोक अफजल खान. अरे एवढ्या लाखो सैन्याला घेऊन आला तो डरपोक, अन्याय करत गेला. आमच्या शिवबानी तर 2-4-5 लोकच नाही गए, फाडगं की नाही त्याचं फोट. आणि म्हणून बटेंगे तो कटेंगे, याच्यात काय. हे काही नवीन मुद्दा नाही. या शेकडो वर्षापासून या देशामधल्या प्रत्येक शूरवीर पुरुषांनी मांडला. आणि काँग्रेसचे जे नेते म्हणताय ना, तेव्हाही यांचे वंशज होते. त्यांना हे आवडत नव्हतं. नाही, हमको बटना चाहिए और हमको मोगलो के सामने कटना चाहिए. हा भाव राहून हे आगे इथं. नवीन विचार काय सांगा बरं, काय विचार आहे. भाऊ, दुसरीकडे ओबीसी जो वोटर आहे तो भाजपाचा कायम राहिलेला आहे. वारंवार यावेळेस काँग्रेसचे दावे आहेत की ओबीसी राहणार नाही, मराठाही राहणार नाही तुमच्याबरोबर. मग काँग्रेस काय दावा करेल की आमचा हरियाणा होणार आहे असा दावा करेल का. आता तेव्हाची जिलेबी आता लाडू बिना साखरेचा राहणार आहे, काही चिंता करू नका. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं वारंवार जे म्हणणं आहे की शिवसेना एकनाथ शिंदेची डुप्लिकेट आहे, शरद पवारांचं म्हणणं आहे की अजित पवार डुप्लिकेट आहेत. असं आहे, यांना पक्ष म्हणजे सातबारा वाटतो. हा सातबारा नाही आहे. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्त्याच्या शक्तीच्या आधारावर, परिश्रमाच्या आधारावर पक्ष उभा होतो. ही काही खाजगी मालमत्ता थोडी आहे तुमची. म्हणून मला वाटतं की त्यांनी असं म्हणण्याच्या ऐवजी कार्यकर्ते आमदार आपण टिकवू शकले नाही, तर त्याचं कधीतरी चिंतन केलं पाहिजे. का नाही टिकले 40 आमदार. कुठं आपल्यामध्ये कमतरता आहे. आपल्याला काही स्वभाव बदलावा लागेल, किंवा आपण केलेली जी काँग्रेसच्या पाया पडण्याची आपली कृती आहे, तिथं जाऊन कुर्निसात करण्याची कृती आहे, हे धडाकेबाज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या विचाराच्या कार्यकर्त्यांना कशी रुचणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की उद्धवजींनी, मोठे नेते आहे, कधीतरी चिंतन केलं पाहिजे. ते एकांतात जेव्हा स्वतः चिंतन करतील ना, त्यांना लक्षात येईल की आपण काँग्रेससोबत जाण्याची मोठी चूक केली. देखो बात तो सही है, मगर जब दूध में दही हो जाता है तो दूध अपने अस्तित्व को खो देता है. शिवसेनेने आपलं अस्तित्व गमावलं काँग्रेससोबत जाऊन. तुम्हाला वाटतं की शिवसेना उद्धव ठाकरे करेक्शन करतील फ्युचरमध्ये ही गोष्ट? हे त्यांना विचारायचं. हे मग विचारून काय फायदा. एका हा समजा भाजप त्याला मार्ग स्वीकारेल का? नाही नाही नाही, हा विषयच उपस्थित होत नाही. हा प्रश्न त्यांचा आहे, माझा नाही आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे दिसून येतात. एक तर धर्मांतर जे काही जाणून बाजून पद्धतीने केलं जातं त्याला विरोध करणारा कडक कायदा करायचा, आणि दुसरं की रोजगार निर्मिती हा विषय जो पूर्ण फोकसली केला आहे, याचा इम्पॅक्ट किती दिसेल? नाही, आमचं हे मिशन आहे, संकल्प आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही समाजामध्ये जेवढे तज्ज्ञ अनुभवी लोक आहेत त्यांचं ज्ञान यासोबत जोडणार आहे. तुम्हाला माहिती आहे, एकेकाळी सेवायोजन कार्यालय होती, मग काही काळानंतर ती अस्त झाली. आपल्याला मोपेक नावाची एक आपल्याकडे पहिलं संस्था होती जी ओव्हरसीजसाठी महाराष्ट्राच्या तरुणांना प्रोत्साहित करायची. आता आम्ही तर आमच्या विजनमध्ये अनेक गोष्टी केल्या आहे की समजा केंद्राच्या नोकरी आहे, का महाराष्ट्राचा टक्का वाढवायचा नाही. IAS, IPS, IFS, IRS सारख्या ठिकाणी आमचा विद्यार्थी का जाऊ नये. आणि म्हणून आम्ही सर्वात एक महत्त्वाचाही निर्णय केला, जो कदाचित या मोठ्या मोठ्या निर्णयामध्ये लपून जातो, पण तो महत्त्वाचा आहे की जे लोक अशा कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये प्रिलिमिनरी पास होतात, रिटर्न पास होतात, इंटरव्ह्यूमध्ये मागे राहतात, तर त्यांनासुद्धा त्यांच्या या कष्टासाठी, परिश्रमासाठी आम्ही काही विशेष योजना करतो आहे. भत्ता नाही, भत्ता तर देतोच आहे, पण त्यांचं सुद्धा प्लेसमेंट काही चांगल्या जागी करता येईल का, अशा अनेक निर्णय आहे. ज्याला सांगायला खूप वेळ लागेल, पण आत्ता 1500चे 2100 करणं, एका विशिष्ट वयानंतर मोफत औषधी, शुगर किंवा तशा BP किंवा तत्सम कॅन्सर किंवा अशा आजारासाठी मोफत देणं. कारण हेही मोठी गोष्ट आहे की साधारणतः 100 वर्षापेक्षा जास्त आपल्या महाराष्ट्रात 47,000पेक्षा जास्त लोक आहे. म्हणजे काही तर 120 वर्ष वयोगटाचे आहे. आणि 120 हे माझ्यासाठी सुद्धा जेव्हा हे तयार करायचं होतं तेव्हा आम्ही वयोमानानुसार आकडेवारी घेतली.
आणि हे मी मतदार सांगतोय, जनसंख्या नाही. तर जनसंख्या अजून जास्त असेल. शेवटचा प्रश्न, 95च्या कार्यकाळामध्ये तुम्ही होतात, अपक्ष फार मोठ्या प्रमाणात आले, बंडखोरी त्यावेळेस मोठी झाली होती. महाराष्ट्रामध्ये 2024ला असं चित्र होईल असं खूप जोरदार चर्चा आहे. तुमचा अनुभव काय सांगू? नाही, मला नाही वाटत. कारण लोकांना आता लक्षात आलं स्थिर सरकार हवं आहे, अन्यथा आपण पायावर धोंडा टाकणं किंवा शेख चगलीच्या कथेसारखं ज्या फांदीवर बसलो तीच फांदी तोडायसाठी मतदानाचा उपयोग करणं असं होईल. मला व्यक्तिगत रीतीने अपेक्षा खूप येईल असं वाटत नाही. कारण तुम्ही बघितलं असेल की हां ठीक आहे, काही मतदारसंघात बोटावर मोजण्या इतके येतील, पण तेव्हा तर 4400 वरती अपक्ष आले, तेवढे येणार. धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या निवडणुकीच्या मतदारसंघासाठी सुद्धा. तुर्तास इथे थांबूयात. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.